मी माधुरी पेंडसे दाखवते आहे हिरवीगार चटणी। कोथिंबीर धुतानाची सूचना, खूप पाण्यात कोथिंबीर धुवा आणि एकदाचं पहिलं मातीचं पाणी अगदी फेकून द्यायचं आणि छान अशी पाण्यात हलवून अशी उचलून घ्या। ते जर का पाणी ओतून घेतलं तर त्याच्याबरोबर ती माती पण येते, म्हणून कोथिंबीर अशी उचलून काढायची आहे। अशी निथळत ठेवली आहे रोळीवर, ह्याची मग आपण चटणी करणार आहे। कोथिंबीर अशी चटणी करण्यासाठी थोडेसे देठ घेतले तरी चालतील आणि जाडी जाडी कापून घेतली आहे। आपण बघू शकता या 5-6 मिरच्या घेतल्या आहे। त्यांना पण थोडंसं चॉप करून घ्यायचं आहे। चटणी करूया। चटणी करताना मी घातलं आहे थोडंसं जिरं, या मिरच्या, थोडंसं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि ही कोथिंबीर। आता ह्याला मी ग्राइंड करून घेते। भरड असा ठेचा तयार झाला आहे। यात घालणार आहे मी थोडंसं दाण्याचं कूट। आणि दाण्याचं कूट आपण जेव्हा सारखी करतो किंवा दह्यात कालवतो तेव्हा पण आपण घालू शकतो, पण हे सुरुवातीला थोडंसं 1.5 टेबलस्पून मी दाण्याचं कूट घातलं। आता ह्याला पुन्हा एकदा ग्राइंड करून घेऊ। छान ग्राइंड झाली आहे। यात घालते मी अर्धा चमचा साखर। कारण आपण लिंबाचा रस घातलाय, थोडी साखर घातली की छान चव येते। असं हलवून घ्यायचं आहे आणि एकदा मी ग्राइंड करते म्हणजे छान मिक्स होऊन जाईल। हलवून घेतली। उपासाची चटणी तयार आहे। आपल्याला हवं असल्यास आपण ह्याच्यात थोडंसं दही घालून पातळ पण करून थालीपीठा वगैरे खाऊ शकतो। त्यावेळी लिंबू पिळायचं नाही। आता आपण लिंबू पिळलाय, मला घट्ट ठेवायची होती म्हणून। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर।